महाराष्ट्र राज्य दिघे साहेबांचा छावा आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या व्यक्तिमत्वानं उपतालुका प्रमुख पदाची धुरा सांभाळली आणि आता मात्र शिवसेनेमध्ये अविरतपणे जे व्यक्तिमत्व काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मी आल्या आल्या म्हटलं की वाघ हा वनामध्ये शोभून दिसतो आणि निश्चित रूपानं त्या टायगर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती ही निखिलजी जाधव साहेब येथे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता इथून मात्र आमंत्रित केले गेले. नितेशजी थोडंसं कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. नितेश मेजर सागरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि आपण पाहताय षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. मनीष बाद झाला. परतावं लागलं तंबूच्या असलेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय ओमला आणले गेले गोलंदाजी फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. सागर इथे मात्र सज्ज होत असताना एक चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला आणि झेलबादच्या स्वरूपात फलंदाज इथून मात्र आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात अजूनही 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या हातामध्ये शेष राहत असताना बाकी राहत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एम डी मोहिली आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एम डी मोहिली नेक्स्ट मॅच चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ विपक्षात एम डी मोहिली दोन्ही एम डी मोहिली संघाने आम्हाला इथे रिपोर्टिंग केलेलं आहे. थँक्यू. वेळेतमध्ये आपण इथे मात्र पोहोचलात. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पंचांच्या जागेमध्ये थोडीशी हालचाल पाहायला मिळाली आणि त्यामुळे असं वाटलं की कदाचित एक वेगळा डिसिजन पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला गेला आणि धावसंख्या एकेरी धावेने खातं खुल्लं करत असताना 1 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल पुरेशा एकदा यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पंचांनी इशारा दर्शवलाय. शरीराचा स्पर्श होऊन लेग बाईटच्या सुरुवात मिळणारा इथे मात्र चौकार 4. बॅटरने जर षटकार ठोकलं तर आमच्या प्रेक्षक राजाचंही भलं होईल. कारण उपतालुका प्रमुख सन्मान्य कैलासभाऊ शेलार इथे आहेत. त्या अनुषंगानं आईवा जेलकरिता पारितोषिक लावलं गेलं. फक्त तो प्रेक्षक असावा ना की खेळाडू असावा या गोष्टीची नोंद घ्या. चौकार आपण पाहताय. धावसंख्या 5 या अंकावर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल हो यावेळेस चांगल्या टप्प्याचं सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये. टप्पा आणि वेगावरचं नियंत्रण इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळालं. निर्धाव फेकी डॉटबॉलची उद्घोषणा इथे मात्र होत असताना ऑफिशियल 3 चेंडूंची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आणि धावसंख्या 5. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल आपल्या भाषेत म्हणायचं झालं हुकी हुकी डाव दे पण बॅट शिकडा घेतली गेली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. थँक्यू. जरूर हे गाणं आपण प्ले करूयात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहत आहे. यावेळेस गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये किंवा त्याच्या नजदीक होताना आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहत आहे. 1 धावसंख्येने धावफलक 6 या अंकावर जाऊन पोहोचत असताना 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर इथून मात्र सज्ज होईल. चला सागर थोडंसं आपण गेम काही प्रमाणात का होईना पण स्पीडअप इथून मात्र करूयात. गोलंदाज सिया. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं दिशा दर्शवण्याचं काम किंवा एक कट प्राप्त करून
चेंडू दरम्यान रिजनला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. एक धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलक पुढे सरसावत असताना 7 अंकावर चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 7 अंकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक संपले. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. सुरेख गीत. इर्शालवाडीसारखी दुर्घटना झाल्यानंतर पहिला राजकीय व्यक्ती किंवा महाराष्ट्राने पाहिलेला पहिला असा मुख्यमंत्री की जो काही तासांच्या तिथे मात्र पोहोचले आणि प्रथमतः भेट देताना पाहायला मिळाल्या. कारण ऑन फील्ड जाणारे ते मुख्यमंत्री होते. अतिशय आपण चांगलं काम ज्या व्यक्तिमत्वांचं पाहिलं. कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि दिघे साहेबांची शिकवण आहे आणि त्यांच्या तालमीत तयार झाल्यानं कंट्रोल करणं थोडंसं कठीण असतं. आणि जे महाराष्ट्राने पाहिलं आपण पाहताय द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर भरत लांडले गेले. आपण पाहताय भरतचा पहिला बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपात फेकी, डॉट बॉलच्या स्वरूपात फेकी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस खूप आहे. चेंडू हवेमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जेलला आहे तिथे मात्र संधी ड्रॉप झाली आहे. जेल घेण्याचा प्रयत्न. ओ हो, तिथे मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा ड्रॉप झालाय. चेंडू कलेक्ट करत असताना क्षेत्ररक्षक ओके आहे का? ओके आहे. हा खेळाडू सध्या तरी आपण पाहताय. क्रिकेटवरचं प्रेम सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. स्वतः ड्रॉप झाला पण चेंडू मात्र इथे सोडला नाही आहे. धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 धावासंख्येने धावफलक पुढे सरसावत असताना 10 या अंकावर संत गतीना का होईना पण धावसंख्येचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये टीम अन्वी खांडपे संघांना आता मात्र जारी ठेवला गेलाय. गोलंदाज ट्रॅकवर सज्जोई. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ओळखलं वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती मैदानाच्या आतमध्ये दर्शवली गेली आणि वाईट बॉलचा इशारा आपण पाहताय. 1 धाव अंकित होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचताना 11 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस काही गरज नव्हती मी तर म्हणेन हा फटका कन्वर्ट करण्याची. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं हे चित्र इथून मात्र पाहायला मिळालं. विकेटचं पतन, फलंदाज बाद. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस आपण सध्या तरी पाहता इथून मात्र वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील आणि 1 धाव इथून मात्र अंकित होती. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 12 संद गतीनं लेझी क्रिकेटनं का होईना पण धावफलक पुढे सरसावत असताना व्हाईट बॉल आपण पाहत आहे. गोलंदाज सय्या
ओ यावेळेस पुढचा बॉल नो झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा एकच जाऊ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सिंगल जिथे मात्र पाहायला मिळणार होती तिथे मात्र काही चुकी घडली आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज इथून मात्र सज्जोई षटकातील भरत पुढचा चेंडू घेऊन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुढचा पावलाचा वापर यावेळेस केले गेले. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता जो की चेंडू शरीराला स्पर्श होताना पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. खूप सारं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 15. षटक समाप्तीचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवलाय. षटक संपलं क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना आपण पाहताय 15. जे आपण पाहताय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता संदीपला इथे मात्र आणले गेले. निर्णायक षटक महत्त्वाचं षटक होतं आणि संदीपला आणल्यानंतर थोडीशी सुरुवात खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहे. धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपटू टाकण्याचा प्रयत्न उचलला गेले. चेंडूला बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होणारा चेंडू एक टप्प्याखेर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पहा असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होणारा चेंडू पाहायला मिळतोय की का, कारण प्रेक्षक राजाही खूप सारा आतुरतेने वाट पाहत होता. पहिल्या षटकामध्ये जो चौकार आला आहे तिथून आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला इथून मात्र मिळालेला नाही आहे. भिरकावून दिले गेले, उडवले गेले, चेंडूला जज केले गेलं आधी क्षेत्ररक्षक उडून त्या चेंडूला आणि तदनंतर तिथे मात्र परफेक्टली पोचवण्याचं काम किंवा पोचण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला होताना पाहायला मिळालं. डॉट बॉल निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. षटका टोकल्यानंतरचं कमबॅक या चेंडूवर इथून मात्र दर्शवलं गेलं. गोलंदाज संदीपकडून 4 चेंडू संपुष्टात येतात. धावसंख्या 25. मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. कदाचित पहिला वेळेला चेंडू असावा की डेड बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवला गेला आजच्या दिवसामध्ये.
थांबा दर्शवणारा हा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्जोई. षटकातील पुढचा बॉल यावेळेस कन्फ्युजनमध्ये पाहायला मिळालं. डोकं खाजवायला भाग पाडणारा हा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव. थोडंसं शरीराचा स्पर्श होणारा हा चेंडू एक धाव इथून मात्र आपण अंकित होत असताना पाहताय. आणि एक धावाने का होईना पण धावफलक पुढे सरसावत असताना 26-26. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या फेस मध्ये होता चेंडू. अगदी अलगद स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम चेंडूवर षटकार 6. षटकार आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. षटकाराच्या वरतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 32-32 या अंकावर फायटिंग स्कोअरच्या जवळपास पोहोचण्याचं काम सध्या तरी करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचा VIP डाईस आपण सध्या तरी इथून आपण पाहताय. संपूर्ण आमचे मान्यवर निखिल जाधव असतील, त्याच्यानंतर कैलास भाऊ असतील, स्वप्नील जे असतील, त्याच्यानंतर आमचे मान्यवर सगळे आपण इथून मात्र पाहत आहे. सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रदीपला गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. सागर भरत, संदीप प्रदीप ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आत्तापर्यंत ज्यांनी षटक हाताळलं आहे, प्रदीप शेवटचं षटक घेऊन धावसंख्या 32-32. गोलंदाज ट्रॅकवर प्रदीप तयार. पहिलाच बॉल प्रदीपचा आपण इथून मात्र पाहत आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये अंकित होत असताना सिंगलचा खेळ आहे. धावसंख्या सिंगलना 33. गोलंदाज प्रदीप सज्ज होतोय. पुढचाही बॉल हवेमध्ये आहे. चेंडू झेलला पुन्हा एकदा संधी इथे मात्र आली आहे चालून. जजमेंट थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. खरं तर जो समोरच्या दिशेने खेळाडू होतं त्यांनी थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण क्रॉसनं जे धावून जाणं आणि त्याच्यानंतर झेल कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं. समोरच्या खेळाडूंनी थोडं जरी पुढे धावत आलं असतं तर कदाचित इथून मात्र आपल्याला झेल होताना कदाचित पाहायला मिळालं असतं. 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावफलक 3 धावेच्या वरती 36-36 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस अपील स्ट्रॉंगली आपल्याला पाहायला मिळालं. बॅटनं कदाचित स्पर्श झालेला आहे, अन्यथा पंचांनी लेग बाईटचा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचवला असता. बॅटने कलेक्ट झालेली ही धाव एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव, धावसंख्या 37 या अंकावर. गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप इथून मात्र सजोई षटकात येईल. पुढचा चेंडू यावेळेस निर्धावपैकी डॉट बॉल. कैलास भाऊंच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहा, षटकार एक गेलाय पण 2 षटकार पाहायला मिळाले, पण चेंडू अजूनही बाउंड्राईनच्या पलीकडे कोण कलेक्ट करू शकला नाही. आईवा झेलकरिता पारदर्शक होतं. निर्धावपैकी डॉट बॉल. गोलंदाज तयार होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पुढचाही बॉल यावेळेस उडवले गेले. चेंडूला झेलला आहे तिथे मात्र संधी. परफेक्ट झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
थेट प्रेम दाखल होत असताना आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतो. चांगला गोलंदाज आहे, पण जेव्हा संघाला गरज होती तेव्हा येणं गरजेचं होतं. एक संधी आहे मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूच्या मार्फत, त्याच्यावर काही प्रेम न कमाल केलं तर कदाचित धावसंख्येचा जो क्रम आहे तो उच्चांक गाठताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. नरेशजी जाधव साहेब गुरुवर्य आहेत, शिक्षक आहेत, इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम जाधव साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. एक धाव, धावसंख्या 38-38. गोलंदाज सय्या, पुढचा बॉल प्रेम करीता ही संधी होती. पहा कदाचित नशिबाच खूप सारं चांगलं आहे प्रेमचं. 2 वेळा इथे मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक कॉन्फिडन्स लेवल हाय करण्याची संधी इथून मात्र मिळाली. लगातार 2 चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात, धावसंख्या 39 या अंकावर. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस दांडी दांडी गुल करणारा चेंडू. षटक संपलं क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 विजयाकरिता 40 धावसंख्येचं आव्हान. चला आपण बघितलं तर 40 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. बघूयात पार होईल का तोपर्यंत एक सुवर्ण संधी रिक जॉकीला, आणि परतूयात मॅचमध्ये.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहताय सागर आणि प्रदीप ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनीषला आणले गेले. चला मनीष, थोडंसं आपण घाई करा, मी विनंती करतोय प्रेम, आपण करूयात मॅचला इथून मात्र सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनीष इथे मात्र सज्ज होतो. षटक क्रमांक पहिल्यातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर तयार. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये. थोडंसं नैसर्गिक अडथळे खूप मोठ्या प्रमाणात या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, जेणेकरून चेंडू जसा ट्रॅव्हल होतो तसं वेग मंदावण्याचं काम इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूमध्ये एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेने खातं खुल्लं केलं गेलं आहे, वैयक्तिक आणि सांघिक सुद्धा टीम पुंडा संघाचा सागरच्या मार्फत. एकेरी धावेने धावसंख्या 1 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय ऑन स्ट्राईक प्रदीप आता मात्र सज्ज होतोय, गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाले. 1 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 2. 1 बाउन्सचा इशाराही पंचांच्या मार्फत आपल्याला सध्या तरी तर मात्र पाहायला मिळाला. मुबा बाउन्सची जी असते एक संधी येते ती वेगळ्या शैलीनं जी संपुष्ट करणं गरजेचं असतं. वारंवार आपण जर का बघितलं तर एक गोलंदाजची जी मुभा असते बाउन्सची ती वाईटच्या मार्फत संपवतात. एक धाव पुन्हा एकदा पडून पूर्ण होती. सिंगल का होईना पण धावसंख्येमध्ये एक भर टाकण्याचं काम या सिंगलच्या मार्फत होत असताना गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे, खेचून मारलंय या चेंडूला, पाठवले गेले बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. 20 स्ट्रोक, षटकार 6. षटकार आपण पाहताय. धावफलक षटकाराच्या बढतीनं पुढे सरसावत असताना 9 या अंकावर. 40 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे, तर मग या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग पण खूप साऱ्या गरजेचं आहे. हाही हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय, फटका फसलाय की काय तिथे मात्र पंचांचा ऑफिशियल डिसिजन आम्हाला काहीही अजून इथे मात्र पोहोचलेलं नाही आहे. पंच काहीतरी गोष्टीची पाहणी इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतील. पंच आपल्याकडून मागणी आहे ना, पंचांकडून मागणी आहे, एकदा चेक करूयात आपण. सदर लाईव्ह चेक केलं गेलं. गोलंदाज फ्रेमच्या मध्ये येतोय, त्यामुळे पाहू शकलो नाही, पण ऑनफिल्ड अंपायर जो काही डिसिजन देतील त्याला स्वीकार करणं बंधनकारक असेल. पंच काय लाईनवर आहे चेंडू, फलंदाज बाद असणार आहे. मग तसा इशारा आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत फक्त पोहोचवायचा आहे. पंचकरण कॅच सुद्धा कॅरी झालाय. फलंदाज बाद असणार आहे, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज सज्ज होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पुढचा बॉल आल्या टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होतोय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका
आल्या आल्या सुरुवात दमदार, संदीपनं ठोकला इथे मात्र चौकार 4. मध्ये आपल्याला पाहायला मिळाला धावफलक चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना 13 या अंकावर. पहा समीकरण चेंज होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि 19 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये वास्य गोलंदाज सय्या. षटकातील पुढचा बॉल हाही थोडासा बाजूला सरसवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून पाहत राहिलाय. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर वन्स अगेन करारी प्रहार. षटकारचा षटक संपलाय क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकाराच्या वरतीनं धावसंख्या 1 बाद 19. दत्तात्रय शेलार साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि शब्द सुमनान आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 या अंकावर. चला षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 19. विजयागिरीता 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 21 या धावसंख्येची. 18 चेंडू विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र सध्या तरी भासत असताना आपण पाहताय. चला प्रेम थोडंसं आपण स्पीडअप करतोय. ज्या पद्धतीने पहिले षटक आपण अति वेगानं हाताळलं, जास्ती वेळ न घेता त्याच पद्धतीने हाही षटक हाताळावा ही नम्र विनंती. गोलंदाज सय्या. यावेळेस आपल्याला इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रेम एक चांगला गोलंदाज आहे. खांडपे संघाची बाजू सातत्यानं फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या मार्फत सावरताना आपण या खेळाडूला पाहिलं आणि त्याच खेळाडूला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल केलं गेलं आहे. MD मोहिली विपक्षात चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फसवलं गेलंय. पहा वेगवान चेंडू होता. टप्प्याचं सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं. लगातार 2 चेंडू 2 निर्धाव स्वरूपातले फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होई. षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडासा खराब चेंडू होता. त्याचा एक चांगला समाचार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या मार्फत. षटकार 6. सो मच. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 25 या अंकावर. पुढचाही बॉल आपण सध्या तरी पाहत आहे. एकच धाव पळून पूर्ण होत असताना एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 26 विजयाकरिता 14 चेंडू आणि विजयाकरिता 14 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे चेंडू समान आणि धावा समान इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहा खांडपेकरांच्या थोडीशी नशीब कदाचित उकलेत नशिबापासून असं म्हणायला हरकत नाही आहे. बुंडासकरांनी एक चांगली मेहनत, एक प्रॅक्टिस चांगली पाहायला मिळते. चांगले स्ट्रोक त्यांच्या मार्फत आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. अखू टप्प्याचा चेंडू होता. फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये नो मॅच झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावा पळून पूर्ण होतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं स्थिरावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 28 या अंकावर धावफलक. 13 चेंडू विजयाकरिता 12 धावसंख्येची आवश्यकता. 13 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय.
षटकात येईल. पुढचा बॉल स्ट्रोक पहा, उडवला गेलाय चेंडूला, बनवला गेलाय फटका, बाउंड्रीच्या पलीकडे षटकार साधावा. साहेब आपली रजा घेत आहेत. थँक्यू साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आणि दानशूर राजा, आम्ही आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहोत. आणि पारितोषिक लावलं गेलं होतं प्रेक्षक राजांकरिता कैलास भाऊ शेलार यांच्याकडून, पण त्यांनी घेतलं नाही आहे जेल. मी आधी म्हटलं की जेव्हा जेव्हा कैलास भाऊ येतील तेव्हा तेव्हा आपण या संधीचं सोनं करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण पाहताय या सन्माननीय दत्ता शेलार साहेब येथे उपस्थित होतात. आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मान आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पेय विश्रांती मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 12 चेंडूचा केसेस विजयाकरिता 6 या धावसंख्येची आवश्यकता. आपण पाहताय 6500 6500 आणि धन्यवाद कैलासजी शेलार साहेब. 12 चेंडू विजयाकरिता 6 धावसंख्येची आवश्यकता. MD मोहिली आपण थोडं संपर्क साधा. गोलंदाज सज्ज होतोय. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि आता मात्र 6 या धावसंख्येची आवश्यकता भासते. खूप सारा ग्राउंड लेवलला थोडासा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सय्यार. ओहो, यावेळेस विजयाचा शंखनाद करणारा फटका. सामना विजयशी ठरतोय. तुम्हाला टीम जय. हनुमान पुन्हा संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं. नो डाऊट ज्यांनी फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या 18 धावा. संदीप प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. मी तुर्तास थांबतोय, आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025चा थरार. आजच्या दिवसामधून बोलताना काही चुकी झाली असेल तर मी क्षमा मागतो. आणि सध्या तरी तुर्तास थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. पण त्याच्या आधी आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. गुरुवर्य शिक्षक जाधव सर इथे उपस्थित होतात. मी निखिलजी जाधव साहेबांना, पंकजजी गायकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. पण त्याच्या आधी आपण टॉस करणार आहोत.